जय गुरु सर. करायचं सुरू. ठीक आहे, झालं आपलं. सर, कालच्या एका वाक्यातली शंका होती, विचारू का? हो. काल आपण ते 10 नंबरचं वाक्य घेतलं होतं की तुम उदास क्यों हो. हा तिथं हा. आपण किमर्थम वापरलंय ना. हो हो. तर मग आपण क्यों हो, किस लिए हो, तर मग किमर्थम हे आहे. जर समजा असं थोडं कन्फ्युजन असेल आणि किम वापरलं तर बरोबर येईल का? नाही, किम म्हणजे काय होतं? किम म्हणजे काय? आणि का का करता काय घेणार तुम्ही? ओ, क्यों का. ओके. हा, ह्याच्याकरता ते क्यों करता किंवा का करता, किमर्थम हेच जास्त योग्य होतं. म्हणजे की कशाकरिता. का ऐवजी ते त्या ठिकाणी का कशाकरिता असं वापरतात ते. असं पण. अच्छा. तरी बघू अजून काही, म्हणजे मला आढळलं नाही असं किंवा काला काही असं आहे त्यामध्ये. किम करोशी, और काय करतोस हे आहे, नाही असं काही नाही. पण का करतोस असं नाही, म्हणजे किमर्थम किम करीशील, म्हणजे फक्त आपण का, हा का असं. असं घेतो. हा. का असं, हा. ओके. तर काल आपण हे घेतलं होतं, 11वं झालं वाटतं आपण. नदी किनारे कौन बैठा है, नदी तीरे कह उपविष्ट, कह उपविष्ट, आज चांदनी में हम भी बैठेंगे, अद्य वयमपि कौमुद्यां तत्र उपवेक्ष्यामः. इथपर्यंत झाला वाटतं आपलं काल. हे झालं की हा पाठ संपतोय. आता याच्यानंतर मला वाटतं की 4 5 पाठ, 6 12 पाठ आहेत ना यामध्ये, अजून 6 पाठ आहेत. 6 6. ठीक आहे, आपण 15 ऑगस्ट पर्यंत टार्गेट ठेवू हे संपवायचं. म्हणजे मग पुढचा जो महिना, त्यानंतर जो महिना राहील तो रिव्हिजन साठी राहील आपल्याला, आणि मग प्रश्नपत्रिकेमधले काही सोडवून घेण्याकरता. ओके, तर सुरुवात करू आपण. परीक्षेबद्दलच तुम्हाला विचारू का देवल सरांना मेसेज करायचं? नाही, काय होतं अडचण काय? हा, ते 19-20 परीक्षा आहे ना, सप्टेंबर. हा हा हा. तर 20ला. आमच्याकडे दिवस दिवस असतो आणि तेव्हा नेमके गौरी आणि गणपती आहेत ना सर. ते म्हणजे अगदीच हम्म. तोच वीकेंड पहिला असतो आणि इथे वीकेंडलाच बहुतेक सगळं सेलिब्रेशन होतं ना. हो हो हो. तर म्हणजे मग नंतर सोमवार मंगळवारी जर दिला पेपर तर चालेल का म्हणून विचारायचं होतं. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला ज्यावेळी तुमचा दिवस उगवेल त्यावेळेला मिळालं तर तुम्हाला जमणार नाही का त्या दिवशी, रविवारी वगैरे? तुमच्या. रविवारी सर माझ्याकडचे गणपती उठतील, 7वा दिवस आहे तो. ओके ओके ओके. हा. हां, तर मी सोमवारी केलं चालू शकेल का? हां, म्हणजे ते सोमवार आणि मंगळवार 2 पेपर असतात, तर माहीत नाही एकाच दिवशी द्यायचे आहेत का 2 दिवसात द्यायचे आहेत, तर हा, मग तसं बरं. नियमाने एका दिवशी द्यायला पाहिजे. अच्छा. बघू, सरांशी बोलून पडेल. ओके. तर ते त्यांच्या कानावर असलेलं चांगलं, म्हणजे आपण काही कमिटमेंट देण्यापूर्वी हं, त्यांचं हं. कन्सेंट घेऊनच ठरवू आपण सगळं. कारण युएसच्या लोकांकरता, युएस म्हणा, कॅनडा म्हणा किंवा जर्मनी म्हणा, इथले लोक आहेत त्याला विचारता करावं होतं, कारण तिथला डे टाइम वेगळा असतो ना प्रत्येक वेळेला. हो. आणि आणि नेमकं इतर वेळेस काही नाही सर, पण ते गणपती आहेत ना हो, नेमके तेव्हा. सगळ्यांच्याकडे इथे पण तोच प्रॉब्लेम आहे ना. इथे पण हो ना रविवारी जो मग. आहे, शनिवारी गौरी उठतात आणि रविवारी परीक्षा आहे. मग बऱ्याच ठिकाणी आणि घरामध्ये पाहुणे आलेले असतात किंवा आपण कुठेतरी गेलेलो असतो. काही काही पण मग सर ठिकाणी जॉईंट. परीक्षा अशी का ठेवली त्यांनी अगदीच त्या वीकेंडला गणपतीच्या? ते काय नाही. कारण आपल्याकडचा सण तर मोठा आहे हा, ना तो, त्यांना माहिती म्हणजे पाहिजे खरं, असं त्यांनी ठेवायला नाही हां, पाहिजे. की वर्षाच्या सुरुवातीलाच माहिती असतं त्यांचं ते थर्ड गणपतीचा काय. वीक ऑफ सप्टेंबर जे असं, त्याप्रमाणे जो आला तो घेतला तरी शनिवार रविवार. तर वीस कारण चोवीस 7 सत्तावीस. दिवसात. हा, हां. 27 केलं चाललं असतं खरं म्हणजे. हां, कारण 7 दिवसांचे ज्यांचे गणपती उठणार आहेत, ते इंडियात पण त्या दिवशीच उठणार ना सर. हो, सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहे त्यावेळेस. हां, त्यामुळे काही असं नाही. लोकांचे 5 दिवसाचे असतात, 7 दिवसाचे असतात. किंवा नसलं तरी काय, रोजचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. बऱ्याचदा जॉईंट फॅमिलीमध्ये लोक गावाकडे जातात, काही लोक कोकणामध्ये जातात. त्यांना हं. थोडस आहे अडचणीचं. जय मागे गुरु, हा प्लीज विषय बोलो. निघाला त्यावेळेला सर म्हणाले की नाही नाही, तुम्ही त्याप्रमाणे ऍडजस्ट करा. आता ऍडजस्ट माहित नाही, आता ते परत बोलावं लागेल त्यांची. हो. काय म्हणले जोशी तुम्ही? जय गुरु. जय गुरु. हा, तर तुम्हीच होता जोशी साहेब. आता हे पुढचं, वह कौन नदी में स्नान करता है, आनंद जोशी. हाँ हाँ, हम्म. वह कौन नदी में स्नान करता है?
हम्म. नद्या नद्या ह- स्नानं करोति. याला जर बदलायचं झालं तर कसं बदलाल तुम्ही अ? काय बदलायचं झालं तर? हे वाक्य? नद्यां सह कः स्नानं करोति. हं, आता वह कौन हं. म्हणजे सहा कहा, तो कोण, तो बरोबर. कोण आहे की नाही. हं, जसं हिंदीप्रमाणे जर आपलं करायचं झालं, आता हे हं, प्रश्न वाचला तुम्ही, उत्तर वाचला, इथे उपलब्ध आहे, ठीक आहे. हं. तुम्हाला जर परीक्षेत करायचं झालं कसं करणार तुम्ही? वह कौन, वह म्हणजे सहा, कौन म्हणजे सहकव. कहा. हं, नदी में, नदी म्हणजे हं. नदी, नदीची सप्तमी. नद्याम, नद्या. हं. नद्याम. नद्याम. नद्यामध्ये दोन प्रकार, एक तर अनुस्वार हं, द्यायचा किंवा हलंत म घ्यायचं. मग तुम्हाला हं, निर्णय घ्यावा लागेल ते हलंत म घ्यायचं का अनुस्वार घ्यायचा. जर हं, पुढे स्वर असेल तर हलंत म घेणं आवश्यकच आहे. वाक्याच्या हं, शेवटी असेल तर हलंत म घेणं कंपल्सरी आहे. हं, सुरुवातीला किंवा मध्ये कुठे असेल तर मग त्या ठिकाणी अनुस्वार घ्यावा लागेल. तर हं, आपण जर सहा कहा नद्याम घेतलं तर मग नद्यावरती अनुस्वार द्यावा लागेल. हं. आणि पुढचं मग काय, स्नान करता है, स्नानम करोती. स्नानं करोति. हा, म्हणजे तसं वाक्य सोपं आहे ते, फक्त थोडंसं हं. आपल्याला वेळ पडली तर आठवता आलं पाहिजे व्यवस्थित, की हां, एक तर हां. नदीची सप्तमी कोणती विभक्ती आहे ते एक आठवली पाहिजे, हं, आणि सहा कहा, तो कोण, हं, किंवा आपण मराठीत म्हणतो किंवा कोण, सहची गरज काय आहे. कह हं, नद्याम स्नानम करोती, नदीमध्ये कोण स्नान करतंय. वह कोण म्हणजे काय होतं, की स्पेसिफिक हं, कोणीतरी आहे, ज्याच्याकडे हं, तुम्ही बोट दाखवताय, तो कोण स्नान करतोय. हं. नदीमध्ये अनेक लोक स्नान करत असतील, त्यातलं एकाकडे बोट दाखवून सांगतात की तो कोण स्नान करतोय. बरोबर. म्हणून बरोबर. ते सहा कहा नद्याम स्नानम करोति. सहकः स्नानं हम्म. नद्यां हा हा, स्नानं करोति. करोति. अपूर्वताई. भारत में अनेक नदियां हैं। हम्म. भारत में सप्तमी भारते अनेके स हम्म. ह्याची विशेषण असल्यामुळं अनेकचं हम्म. पण अनेके सप्तमी. हम्म. बहवा नद्या सन्ति, बहवः नद्याः सन्ति. बहवामध्ये नद्या. सुद्धा बहुचं बहुवचन ते बहवहा. हम्म. नद्या हे नदीचं बहुवचन, हम्म. हे प्रथमामधलं, संती आहे बहुवचन. तर भारते अनेके किंवा बहुवहा नद्या संती, सोपं वाक्य आहे असं. तर इथे बहवच इकडे हिंदीमध्ये काय आलं नाही ना. नाही नाही नाही, त्यांनी ऑब्लिक टाकलं ना, मध्ये एक तिरपी रेष टाकली ना. अनेके हम्म, घ्या किंवा बहवा घ्या, हम्म. अनेक नद्या लिहिलं ना त्यांनी. अच्छा अच्छा. अनेकचं कसं, एक तर अनेके घ्या, हम्म. अनेके का घेतलं की भार- ते पुल्लिंगी आहे, नद्या नद्य. भारते अनेके नद्या संती हा म्हणजे मग एक वेगळंच वाक्य होते का? आणि हा, बहाव बहवा. बहव घ्या किंवा अनेके घ्या. कोणी कोणतं भारते तरी एक अनेके घ्यायचं. नद्या संती किंवा भारते बहवहा नद्या संती. बरं बरं. पण पण मग सर हे अनेके अनेक. हा हा हा. विचारायचे. नाही नाही, इट्स ओके. आय थिंक तोच डाऊट आहे. तुम्ही बोला. आणि मग अनेके अनेके आणि बहवा हे वेगवेगळं येतं ना. बहवा नद्याचं जर आपण विशेषण ते आहे म्हणून बहवा झालं, नद्या हा असल्यामुळं. पण मग अनेके कसं, म्हणजे सप्तमी आहे का? ती सप्तमी आहे ना सर. हम्म. मग ते कसं काय आलं? कारण विशेषण हे म्हणजे विशेषण नेहमी त्या ह्याच्याप्रमाणे चालणार ना, का नाही? नद्या बहुवचन म्हणजे अनेकचं बहुवचन अनेके. अच्छा, हो का? हा बहुवचन तसं म्हणजे हा प्रथमा बहुवचन हा, ते अनेकेच आहे. हो, बरं बरं. हा शब्द गेलाय पण मध्यंतरी आपल्याकडे. अनेक हा शब्द असताना बहुवचन आहे, म्हणजे अनेक म्हणजेच बहुवचन आहे ना. हो, तरी तसं पण तो एक त्याचं. इश्यू आपण मध्ये डिस्कस केला होता, की अनेक ओके हे ओके, बहुतेक सॉरी, मी सरळ मिस केला असेल बहुवचनच कदाचित. आहे. हा. अनेक जे ओके. वापरलं जातं एकचं एक नाही, एक म्हणजे एक नाही, एकापेक्षा हा. जास्त आहेत. पण इथं अच्छा. अनेकच्या पण विभक्ती आहेत. ओके. हम्म. ठीक आहे, थँक्यू. एक मोठा टेबल टाकला पण होता मी त्यावेळेला तो. हो, नाही पण मग हम्म. अनेक हा शब्द ह्याच्याप्रमाणे चालणार का सर? आपला माला, माले, माल नाही, पण मग अनेक नाही, अनेकचं आहे, न- अनेकचं काहीतरी लक्षात नाही एवढं पूर्ण मला ते, पण अनेकच्या वेगळ्या विभक्ती आहेत हे. जसं अच्छा, होतं तर हे अनेक या, हा, अकारांचा. हे कशाप्रमाणे चालतं असं ते नाही पण पुन्हा त्यावेळेला. आता
पुल्लिंग गेल्या स्त्रीलिंग त्याप्रमाणे चालेल ना, म्हणजे आता हा विशेषण हा हा असल्यामुळे. हा तसं बदलेल ते. हो, अनेक अकारांत स्त्रीलिंगी. ओके. कारण अनेक हा नाही कुठे, म्हणजे अनेकच आहे ते. ओके, आता कोण आहे म्हणते? राजेंद्र कोलेकर सर. नदियों का जल मीठा होता है. ऐकू येत आहे ना? हो हो. सगळे द्वितीयच आहेत. नदीनाम जलम मधुरम अस्ति. हा हा बरोबर आहे. आता इथे नदियो का आपण नेहमी म्हणतो ना, ते नदियो का म्हणजे या ठिकाणी असं वाटतं किंवा षष्ठी येईल की काय, पण तिथे ते नदी नाम जलम मधुरम अस्ति. तर ही वाक्य जे आहेत ना, ही भाषांतरा करता येतात. जसं आज चांदनी में हम भी बैठेंगे हे वाक्य बरेच झालेलं आहे. नंतर भारत में अनेक नदियां हैं हे पण वाक्य बरेच झालेलं आहे. नदियों का जल मीठा होता है हे वाक्य आलेलं आहे बरेचदा. तर ही ते पण नदी इथे नाम नदी नाम षष्ठी षष्ठी बहुवचनच आहे अनेक ना? वचनच आहे ना. हा, तेच मी म्हणत होते. द्वितीय नाही का ते? ना नाही ना, षष्ठी बहुवचन ओके ओके, होईल. षष्ठीचे मग त्याचं. मग षष्ठी बहुवचन आहे का ते? हो. नदी नाम का? नदी नाव, हा मला तिथेच वाटलं होतं. आणि मग नदीचं द्वितीय काय आहे का समोर? हो, नदीचं नदीचं द्वितीय द्वितीय नदीही. नदी नदीम ही, नद्यो नदी. अच्छा नदी, दीर्घ नदी ही करून. हा हा. ओके ओके, नदी नाम जलम मधुर असते. षष्टीच आहे बरं काय, सगळे द्वितीय षष्ठी नाही. हा. बहुवचनच होईल. ओके. नदीचे अजून विभक्ती पाठ नाही झाल्या. नाही असं ते काय होत नाही पाठ एवढ्या, त्या रेफरन्स करावं लागतं. ते नेमकं ते वही मी आता काढून ठेवली नाही आता, कारण त्या रेफरन्सला घेतला तरच ते बरं पडतं. नाही तर मग हा. आठवत बसलं तर विसरून जातं कुठतरी. आता तुम्ही द्वितीय म्हटलं, मी पण द्वितीय म्हटलं असं. ओके, आपण इथे 9व्या शब्दात आपण म्हटलं होतं की यह नगरी बहुत बडी है. त्याच्यामुळे थोडस आपण ते भाषांतर केलं होतं की एषा किंवा इयम नगरी अतीव विशाला असती. त्यामध्ये मला एक रेफरन्स सापडला की विशाला स्त्रीलिंगी असल्यामुळे ते विशाली घ्यायला पाहिजे. तसा एक मला खाली वाक्य पण सापडले 2-3. सीता विशाला असती, म्हणजे ते आकारांती जर असेल तर त्याला विशाला घ्यायचं, आणि जर ते इकारांती असेल तर ते विशाली घ्यायचं. पण तरी तुम्ही सध्या पुरतं विशालाच धरून चला. मी जरी खाली उदाहरण दिले असले, पुस्तिका विशाला असती, नगरी विशाली असती, देवी विशाली असती, हे वाक्य खाली दिले मी, तरी सुद्धा सध्या पुरतं आपण ईशा नगरी अतीव विशाला असती हे धरून चालू. जर विशाली मला पुन्हा कन्फर्म झालं तर मी तुम्हाला सांगेन तेव्हा. तर ते नंतर म्हणजे विशेषानुसारच चालणार ना, हो जसं ना, हो तुम्ही ना, काल मेसेज केला हो ना, हो होता. ना, हो ना, हो ना, हा, जसं आपण काळोखी रात्र किंवा हो ना, काळोख हो ना, दाटला म्हणतो, हो 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 बरोबर आहे. तसंच इथे. हो ना, हो ना, पण हे विशाली हे इकारांती स्त्रीलिंग शब्दासाठी आहे का एक्झॅक्टली, मला म्हणजे एका पुस्तकात सापडला मला ते तसं आहे म्हणून ते. पण ते मी कन्फर्म करून सांगतो की हे, कारण ह्याच्या ओरिजिनल ह्याच्या आधीच्या भाषांतरामध्ये एषा नगरी अतिव विशाला असती असं आहे. तुम्हाला जे पीडीएफ दिलं त्यामध्ये विशाला असती असं लिहिलेलं आहे. सध्या हो, पुरतं आपण विशाला. विशाला असती हेच धरू आपण. जर विशाली आपल्याला घ्यायचं असेल तर मग आपण कन्फर्म करू शकतो. काही वाक्य इथे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की संस्कृतमध्ये भय, भीती आणि त्रा रक्षण करणे या धातूंचा उपयोग करताना पंचमीचा उपयोग करावा. लाजणे, लाज वाटणे किंवा भीती वाटणे, रक्षण करणे. जे काही त्यांनी दिले या ठिकाणी की जुगुप्सा, जुगुप्सा म्हणजे भीती वाटणे असं. विराम म्हणजे आळस करणे, प्रमाद म्हणजे तसं आळस करणे किंवा टाळणे. तर काही वाक्य मला जी त्या सापडली ती अशी होती, सह चौरात बिभेती. चौरातचं हे पूर्ण आहे काय, हा पूर्ण आहे वाटतं का? किंवा सहज श्वानात विभेती पण म्हणू शकतो. हो चालेल ना, श्वानात. हा, श्वानात पण चालेल. चौरात नको वाटलं तर श्वानात घेऊ आपण, त्याला काही म्हणतो.
श्वानात बिभेती. कलह पापात जुगुप्सते. हे दुष्टपणे त्याला पापाची लाज बाळगतो किंवा तिरस्कार करतो, घाबरतो. जुगुप्स म्हणजे लाज वाटणे किंवा तिरस्कार करणे. मूषकः बिडालात बिभेती. बिडा म्हणजे मांजर. मूषक म्हणजे उंदीर. बालकः सर्पात बिभेती. प्रत्येक ठिकाणी पंचमी आहे थोडक्यात. म्हणजे काय, सिंह नरात त्रस्यती. हे उलटं खरं. म्हणजे नरः सिंहात त्रस्यती आहे. सिंह काय माणसाला घाबरत नाही, पण वाक्य तसं होतं ते. कृष्ण संकटात त्रायते. संकटातून वाचवतो किंवा संकटात रक्षण करतो. नृपः शत्रुः रक्षती. आता शत्रू होय पंचमी, ज्याच्यामध्ये शत्रूपासून रक्षण करतो. सह अधर्मात जुगुप्सते. त्याला अधर्माची लाज वाटते किंवा तिरस्कार करतो तो. शरणः पठमात विरमती. शरण नावाचा मुलगा किंवा माणूस आहे, तो अभ्यासामध्ये आळस करतो. देवदत्तः धर्मात प्रमाद्यती. ह्या धर्माच्या कामामध्ये आळस करतो. असे काही वाक्य आहेत की त्यामध्ये पंचमीचा वापर केला जातो, जरी त्या ठिकाणी असं वाटतं की हे साचीचे किंवा द्वितीया पाहिजे या ठिकाणी. प्रवृष्ट आपण बघितलं ते. अजून काही आहे का याच्यात? हे जे 2 पानं आहेत ती हे झालेले आहेत, रिपीट झालंय हे या ठिकाणी मराठीमध्ये दिलंय आणि याचे पुढचे वाक्य ते संस्कृतमध्ये पुन्हा दिले. ते रिपीट सेम आधी घेतलंय आपण. या पाठामध्ये अजून काही ऑब्झर्वेशन आहे का? हे नदी, द्वितीया नदी. हा, हे आडकी तुम्ही सांगितलं ते तुरीत डाळ बरोबर आहे. ते अर्धारकी डाळ म्हणजे, बाकी यात काही नाही मग. मग हा पाठ संपला असं आपण सध्या ठरवू. आपण जेव्हा परत काही वाटलं तुम्हाला तर आपण चर्चा करू तेव्हा. आता ह्या 6व्या पाठामध्ये काही क्रियापद आणि एक विभक्ती टेबल, त्याच्या आधारे काही वाक्य असे आहेत. शुभदा कुलकर्णी, पहिली 5 वाक्य. ह्याच्यापासून वाक्य बनवायचं का सर? हा, नुसतं वाक्य वाचायचं? बनवायचं की शब्द? नाही नाही, नुसतं वाचायचंच, वाक्य नाही बनवायचं. अच्छा अच्छा. नवीन शब्द आहेत तृप ना, म्हणून. हा, तृप तृप तृप्त तृप होना. तृप तृप्यती. तृप्यती. हा, तृप्त होणे. हा, तृप्यती तृप्त होना. हम्म, तृष तृषती प्यास लगना. हम्म, नश्यती नाश होना. हम्म, पुष्यती पुष्ट होना. हम्म. शम्यती शाम्यती शांत होना. शांत होणे. तसं हे ओळखीचे आहेत आपल्याला. तृप्त होणे. तृप्त होणे मराठीमध्ये आपण म्हटलं तर त्याचं धातू जो आहे तो मुळात तृप, आणि त्याचं संस्कृत क्रियापद तृप्यती. तृष्णा माहिती आपल्याला. तृष्णा म्हणजे तहान लागणे. त्याचा संस्कृत धातू तृष, त्यापासून बनलेलं क्रियापद तृष्यती. नाश होणे माहिती, त्याचंच ओरिजिन नश, त्याच्यापासून क्रियापद नश्यती. पुष्ट होणे आपल्याकडे मराठीमध्ये पण आहे, त्याचा धातू पुष आणि क्रियापद पुष्यती. शांत होणे शम, शाम्यती. शम पासून बनलेलं शम्यती नाही, ते शाम्यती. ओके. जयमाला मॅम. हो. 6व्यापासून ना. सगळं हो. स्थिव्यती, सीना, शिवणं. हम्म, स्थिव, स्थिव्यती, थूकणं. हम्म, ऋष्यती, हर्षित होणं. हम्म, युद्धते, लढणं. हम्म, बुद्धते, जानणं. हम्म, म्हणजे लढणं आणि युद्धते आणि बुद्धते आत्मनेपदी. हो हो, येस. बाकी सगळे परस्मैपदीचे. यातला नवीन शब्द म्हणजे शिव. आपण नाही वापरला नाही कधी. शिवणे, कपडे शिवणे म्हणतो आपण त्याला. तर तो सुद्धा तसा संस्कृतमध्ये मिळता जुळताच आहे. शिव, त्यापासून सेव्यती बनलं. थुंकण्याकरता वेगळा शब्द आहे ठेव. आता ठेवचाच एखाद्या वेळेला अपभ्रंश होऊन थुंक झाला असेल ते,
ऋष आपण बघितलेलं आहे मागच्या पाठामध्ये. ऋष्यती हर्षित होणे, आनंदी होणे. युद्ध माहिती आपल्याला, युद्ध ते लढणे, युद्ध करणे. बुध, बुध हा शब्द याचे अनेक अर्थ होतात. त्याच्यामध्ये बुद्धते क्रियापद आहे. जाणणे म्हणजे माहीत करून घेणे, जागे होणे. नंतर त्याला काय म्हणतात की अं, जागे होतो आपण तेव्हा काय की जाणीव होणे सगळ्या गोष्टीची. जेव्हा आपल्याला आजूबाजूची आसमंताची जाणीव होते किंवा कोण आजूबाजूला जाणीव होते तेव्हा ते बुद्धते म्हटलं जातं. जसं रामरक्षक ते शेवटी वाक्य आहे की जेव्हा ते ऋषी उठले सकाळी त्यावेळेला बुद्धते शब्द आहे. तेव्हा त्यांना ते रात्री स्वप्नामध्ये सांगितलेली रामरक्षा आठवली. हे बुद्धते, जागे होणे, उठणे, समजणे, जाणीव होणे. ह्या तर हे 10 क्रियापद आपल्याला आहेत. तृप तृप्यती, तृष तृष्यती, नश नश्यती, पुष पुष्यती, शम शाम्यती, शिव शिव्यती, ठिव ठिव्यती, ऋष ऋष्यती, युध युध्यते आणि बुध बुध्यते. ओके. आता याच्यानंतर जो टेबल आहे त्यामध्ये थोडंसं वेगळा प्रकार आहे हा. आपण काय केलंय आतापर्यंत की पुल्लिंगी बघितले शब्द, स्त्रीलिंगी बघितले. त्यामध्ये आपण अकारांती, आकारांती, उकारांती, नंतर इकारांती नाही झाले, इतके बघितले आपण त्यामध्ये. आता या ठिकाणी रच जे आहे ते अंत, त्यातला एक शब्द आहे, त्यातले अनेक शब्द थोडे दिले या ठिकाणी. एकाच तरी पूर्ण विभक्ती दिलेली आहे. शब्द धातू आहे तो कर्तृ. कर्तृ म्हणजे कृपासून झालं कर्तृ आणि करणारा. मग त्यापासून जे बनले ते विभक्ती. प्रथमा एकवचन कर्ता, प्रथमाचं द्विवचन कर्तारो, प्रथमाचं बहुवचन कर्तारः, द्वितीय विभक्ती एकवचन कर्तारम, द्वितीय विभक्ती द्विवचन कर्तारो, द्वितीय विभक्ती बहुवचन कर्तृन, तृतीया एकवचन कर्त्रा, तृतीया द्विवचन, चतुर्थी द्विवचन, पंचमी द्विवचन, नेहमीप्रमाणे कर्तृभ्याम, आणि तृतीय बहुवचन कर्तृभिः, चतुर्थी बहुवचन कर्तृभ्यः, पंचमी बहुवचन कर्तृभ्यः. म्हणजे करणारा, करणारे, करणारे अशा प्रकारे. कर्तारम करणाऱ्याला, कर्तारो दोन करणाऱ्यांना, कर्तृम अनेक करणाऱ्यांना अशा. पंचमी कर्तुः, कर्त्यापासून करणाऱ्यापासून, कर्तृभ्याम दोन करणाऱ्यांपासून, कर्तृभ्यः सर्व करणाऱ्यांपासून. षष्ठी कर्तृः कर्त्याचा, करणाऱ्याचा, कर्त्रोः षष्ठी द्विवचन दोन करणाऱ्यांचा, कर्तृणाम सर्व करणारे. सप्तमी कर्तरी करणाऱ्यात, करणाऱ्यामध्ये, कर्त्यामध्ये, कर्तृः सेम षष्ठी सारखंच, दोन करणाऱ्यांमध्ये, कर्तृषु सर्व करणाऱ्यांमध्ये. आणि संबोधन कर्तः, कर्तारौ, कर्तारः. तर हे वेगळ्या प्रकारचं विभक्ती आपण आहेत. या ज्या आहेत त्या पितृ, धातृ, दातृ, श्रोतृ, सवितृ, वक्तृ. दातृ म्हणजे धारण करणारा, दातृ म्हणजे दाता, श्रोतृ म्हणजे श्रोता, सवितृ म्हणजे सूर्य, वक्तृ म्हणजे बोलणारा किंवा वक्ता. ह्यांच्या विभक्ती सध्या आपल्या इथे 5 दिल्या आहेत त्यांनी, याच प्रकारे चालतील कर्तृप्रमाणे. यांचा जो असेल तो प्रथमा विभक्तीमध्ये धाता, दाता, श्रोता, सूर्य असं चालेल. तर ह्या विभक्तीप्रमाणे काही वाक्य असतील एक वेळेला आपल्या पुढे. असं त्यांनी पिता आणि याच्या पण विभक्ती दिल्या आहेत. पिता, पितरो, पितरः प्रथमा, पितरम, पितरो, पितृन् द्वितीया, पित्रा, पितृभ्याम, पितृभिः तृतीया,
पित्रे पितृभ्याम पितृभ्यः चतुर्थी, पितुः पितृभ्याम पितृभ्यः पंचमी, पितुः पितरोः पितॄणां षष्ठी, पितरी पितरोः पितृषु सप्तमी. आणि संबोधन हे पितः, हे पितरो, हे पितरः. असंच माताचं पण आहे. आता हे आपल्याला पुल्लिंगी झालं रकारांत, हे स्त्रीलिंगी माता मातरो मातरः. याच्यामध्ये जसं फरक आहे तिथे ग्रीन मध्ये दिलं त्यांनी. पितरम पितरो पितृन आहे इथं द्वितीय बहुवचन, आणि द्वितीय बहुवचन स्त्रीलिंगीमध्ये मातूमध्ये मातृचं मातृहू असेल. पितृचं पितृन आहे, मातृचं मातृहू आहे. बाकी पॅटर्न जो आहे तो पितृह आणि मातृह दोन्हीचा सारखाच आहे, पितृह आणि मातृचा. तृतीय विभक्ती मात्रा मातृभ्याम मातृभिः, मात्रे मातृभ्याम मातृभ्यः चतुर्थी, मातुः मातृभ्याम मातृभ्यः पंचमी, मातुः मातरोः मातॄणाम. इथे मातृनाम जर बघितलं तुम्ही तर ते पितृनाम मातृनाम, हे तृ जे आहे ते दीर्घ आहे. त्याच्या खालच्या ज्या वाट्या आहेत त्या 2 वाट्या आहेत ते. बाकी इतर ठिकाणी पितृ मातृमध्ये एकच वाटी आहे. जेव्हा 2 वाट्या खाली असतात त्यावेळेला ते दीर्घ असतं, पितृनाम आणि मातृनाम. सप्तमी मातरी मातरोः मातृषु, आणि संबोधन हे मातः, हे मातरो, हे मातरः. तर ह्या अशा पितृ मातृ आणि कर्तृ हे 3 र कारांत शब्द आपल्याला दिलेत आणि त्याच्या विभक्ती दिलेल्या आहेत. एखाद्या वेळेला हा टेबल आपलं परीक्षेमध्ये विचार याच्या विभक्ती लिहा असं होऊ शकतं. याच्यामध्ये कोणाला काही म्हणायचंय? हे तर श्राद्धामध्ये येतात सगळे. हे हा, हे श्राद्धामध्ये श्राद्धामध्ये जे आहेत ना हा हे नेहमी मातरव असतात. हो हा हो, हे त्याच्यावर पिता ते पितरव जे आहेत ना हे हा हा हे श्राद्धातले मंत्र आहेत ते हो, असे आहेत पितरव ते. म्हटलं की ते पितरह म्हटलं की तेच आठवतं आपल्याला आधी. हा आपले पितर, पितर. आपले पितर. हा हा पण ते दोन्ही अर्थाने आहे. इथे दोन्ही हो, पितृन हो. म्हणजे आता पिता वडील आणि वडील माताच वडील आहे. वडील आई या हिशोबाने येते. हा पण ते जसं आपण पेरेंट्स पूर्वज आपण म्हणतो इंग्लिश पूर्वज या मध्ये, हिशोब. हा, आता हा इथे जर बघितलं सगळे आपण हे पूर्वजचा पण पितरच आहे. हे षष्ठी जर आणि बघितलं पितुः हा आणि मातुः, तर मम हा पितुः नाम सो अँड सो हा अस्ति, मम मातुः नामः नाम सो अँड सो हम्म, अस्ति. तर आपण ही संस्कृत मधलं शिकवलं, पहिल्यांदा शिकवलं आता की. हा, हा. कोण बोलतंय का? सर इथे याचा माता म्हणजे स्त्रीलिंगी आहे ना. हो मग आपण बाला किंवा माला आपण बघितलं त्याच्यात तिकडे सप्तमी बहुवचनाला सू केलेलं आहे, इथे शूच आहे हो हो म्हणजे पोटफळ्या शच आहे इथे ना. हो हो, येस, तो थोडा फरक आहे म्हणजे असं फरक वाटतं आहे, मला. फरक आहे. हो येस, फरक आहे, बरोबर. इथे सू आहे. सर इथे फक्त सवयी तिथे आहे ना पितृचा र असल्यामुळे शू झालं असेल. नाही, ते लॉजिक लावणं अवघड येतं. ते कशामुळे शू झालं ते त्याने ते घेतलं. आता हे कसं आहे, त्याच्या बारकाव्यात गेलं आपण तर व्याकरणात जावं लागेल पुन्हा. त्या शच का घेतलं, स का नाही झाला इथे. मग त्याने काहीतरी नियम दिला असेल की कुठल्या नियमाखाली आपण हे श केलं. त्या पतंजलीच्या अष्टाध्यायीमध्ये असेल तर ते बघू, मी याला सांगतो तुम्हाला. मी ते अजून कोणी काय तर ते विचारलं का? हा कर्तृ जो शब्द आहे ना, म्हणजे आता हे पुल्लिंगी झालं ना आणि स्त्रीलिंगी झालं, तसा तो शब्द कशामध्ये येतात? कारण त्याप्रमाणेच तो धातृ दातृ चाललाय, मग ते नपुसकलिंगी पण नाहीयेत ना? नाही, कर्ता म्हणजे पुल्लिंगीच आहे ते. अच्छा, कुठला म्हणजे कर्तृ किंवा कर्तृ 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 धातूच आहे ना, हा हा तो पुल्लिंगीच राहणार. तो त्याचा प्रथमा विभक्ती पुल्लिंगीच आहे ती. अच्छा, नाही आणि ते दातृ श्रोतृ जे आहेत ना, सवितृ सूर्यासाठी ते सगळं वक्तृ. ते सवित्र वगैरे ते हे ज्या ज्या ठिकाणी सगळे सगळे पुल्लिंगी आहेत ते. अच्छा, ओके. नाही मग ते म्हणजे वेगवेगळे आहेत म्हणून. ओके. सूर्यनमस्कारात जे सवित्रे नमः ते हा, याच्यातनंच ते यातच झालं. हो, हा सूर्याचंच नाव आहे चतुर्थी. हो, हा चतुर्थी ना. हा सूर्याला असं सावित्रई नमः. तुम्ही काय म्हणलं अपूर्व अजून?
हो नाही नाही तेच मला फक्त ती शंका होती कारण तिथं वरती पुल्लिंगी वगैरे काही लिहिलं नाहीये ना हा नाही लिहिलं, नपुंसकलिंगी हा लिहिलंय तर म्हणून लिहिलं. मी थोडी हो कन्फ्युज झाले की दोन हो दोन पुल्लिंगीचे दिलेत ना विभक्ती हम्म. पिता आणि ते तर हो म्हणून फक्त हो हो ऋकारांत नपुंसकलिंगी बघायला पाहिजे. पण मग विचारायला त्या मिळेल. केसमध्ये स्त्रीलिंगी असेल तर लाईक करणारी असेल किंवा हम्म. देणारी तर वेगळं आहे का? मग ते असेल का कर्तिक आहे का तसं एखादं ठीक आहे बघतो मी त्याला स्त्रीलिंगी आहे का. ओके. चालेल म्हणजे वाक्य सुरू करू आपण थोडा वेळ काय आहे आपल्याकडे. हे सोपं आहे हे सुरुवात तुमचंच आहे अपूर्वते. ना एतत् कस्य गृहं वर्तते हम्म हे घर कोणाचे आहे. हम्म. आता हिला फक्त एकच आहे की वर्तते. वर्तते म्हणजे हे वृद्ध धातूपासून आलेलं आहे. हम्म. वर्तने आणि वर्तते तर ते असणे राहणे होणे याचा अर्थ असा होतो. आणि मग याचा व्यावहारिक अर्थ होतो की हे घर कुणाचं आहे कस्य कुणाचे. एतत् म्हणजे हे गृहम नपुंसकलिंगी म्हणून येतात. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. अस्मिन् गेहे अरे, के हा निवसन्ति. हा हा अस्मिन् या हा गेहे घरात हा कोण के राहतो निवसन. निवसन्ति. हा फक्त इथे एकच आहे की गेहे गेहे म्हणजे गृहे घरामध्ये गृहे गृहच्या ऐवजी गह गेहे पण वापरलं जातं. हो के मी म्हणजे तेच विचारलं सप्तमी. होते सर की टायपो आहे की काय कारण नाही गृहेच्या टायपो टायपो ऐवजी नाही आहे ते गेहेच आहे ते. अच्छा हम्म. म्हणजे गेहे म्हणजे गृहची ही सप्तमी आहे ना सर सप्तमी गेहे. हो हो. आता याच्यात पुढचा प्रश्न तुमचा येईल किंवा आता मग याचा मूळ शब्द काय आहे आणि त्याचं काय असेल ते बघू त्याला काय. गेहे कसं तयार झालंय मी सांगतो तुम्हाला नंतर. के हे बहुवचन आहे कहचं आणि निवसंती या घरात कोण राहतं. म्हणजे इथं कह म्हटलं असं तरी पण उत्तर हेच राहिलं असतं कोण राहतो भाषांतरामध्ये. के म्हटलं तरी आता हे खरं म्हणजे ना इथे राहतो नाही यायला पाहिजे हे निवसंती आहे ना. राहतात पाहिजे ना हम्म. राहतात पाहिजे ना सर. हम्म. बहुवचन आहे ते. ओके. हे पुन्हा तर हा गृहाला गेह हा शब्द आहे. हो ना आहे ना पण त्याचं हा ओरिजिन तेच आहे का तेव्हा कुठून तयार हा झालं ते. गेहच आहे हा गेहच आहे. ओके. सुरेखा पुढचं वाक्य घ्या. अस्य गृहस्याधिपती ही किम व्यवसायः करोति. म्हणजे ह्या घराचा मालक तो काय व्यवसाय करतो. हम्म. अस्य म्हणजे ह्या ह्या घराच्या मालकाचा काय ग्रहस्य अधिपती ही हा पुल्लिंगी येते. हे ह्या घराच्या अस्य व्यवसाय म्हणजे हा ह्या हे पण पुल्लिंगी. हा वाक्य सोपं आहे ह्या ते. घराच्या अधिपती हा म्हणजे मालकाचा व्य- काय व्यवसाय करतो असं हा काय व्यवसाय आहे नाही या करतो. घराचे मालक घराचा मालक. व्यवसाय आहे की करोती म्हणजे करतो करतो घराचा असेल तर मालक जे आहे काय व्यवसाय करतो. काय व्यवसाय करतो ना. असं पाहिजे. ओके. पद्मजात आहे. हा सर. हम्म. किम रामकृष्णः गृहस्यास्य स्वामी. हम्म. गृहस्यास्य त्यांनी दिलं त्याची संधी हम्म. विग्रह हम्म. करून हम्म. गृहस्य अधिकस्य. हम्म. किम म्हणजे काय रामकृष्ण गृहस्य अस्य म्हणजे ह्या घराचा हम्म. स्वामी म्हणजे मालक. हम्म. काय रामकृष्ण या घराचा मालक आहे व्हेरी किंवा गुड. रामकृष्ण या घराचा मालक आहेत का. आहे का व्हेरी गुड. छान. स्नेहलताई.
नहि रामकृष्णस्य गृहम् अपरम् अस्ति. अपरम नाही, रामकृष्णाचे घर दुसरे आहे. दुसरे अपरम अपरम अधिक अपरम म्हणजे हे अपरम आणि अस्ति असं मिळून एकत्र झालं. अपरम दुसरे, अपरम म्हणजे दुसरे. माधुरीताई. एतत्तु सदाशिवस्य गृहमस्ति. हम्म. हे सदाशिवचे घर आहे. तुम्हाला अजून काही सुचवायचं का याच्यामध्ये बदल करायला? भाषांतर ते बदलू का मी इथे? एतत्तू असं लिहिलं की नाही तिथे? एतत्तू म्हणजे हे तर आणि- म्हणायला पाहिजे. नाही, हे तर. हा एतत आणि तू म्हणून इथे तर पाहिजे इथे. एतर सदाशिवचे घर आहे. ते तू असल्यामुळे तू राहून गेले त्याच्या भाषांतरामध्ये. एतत तू आता बोलण्यामुळे काय झालं की एतत आणि तू हे एकत्र येऊन डबल टी झालं. एतत तू सदाशिवस्य गृहमस्ति. म्हणजे बोलताना जे होतं शब्द एकत्र एक मिसळतात ते आणि मग त्यातून संधी तयार होतात. ओके. रवींद्र जोशी साहेब. सदाशिव महाशया आंग्ल महाविद्यालये प्राध्यापकः अस्ति. सदाशिव महाशय किंवा श्रीयुत सदाशिव मराठीत आपण म्हणतो तसं आंग्ल महाविद्यालये इंग्रजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. आहे किंवा आहे. महाशय म्हटल्यानंतर आपण मराठीमध्ये आदरार्थीच म्हणतो त्याला. हो, आदरार्थी. आणि इंग्रजी श्रीयुत करता म्हणू शकतो. आंग्ल शब्द याच्यामध्ये संस्कृतमध्ये. बाकी काही वाक्यात काही हे नाहीये. सर ते पहिलं जे वाक्य घेतलं होतं मी एतत् कस्य गृहं वर्तते, तर मग तिथं अस्ति वर्तते धातू तो वृद्ध धातू वापरण्यामागे काही म्हणजे नाही वेगळा विशेष पर्पज नाही. आहे का? हे कसं आहे, वेगवेगळ्या शब्दांची ओळख करून देतं आपल्याला ते. अच्छा. फार हेतू असतो असं नाही. ते त्याला तुम्ही अस्ति असे म्हणण्याच्या ऐवजी त्याने या ठिकाणी आत्मनेपदी वापरलं. अच्छा. वृद्ध धातू जो आहे तो आत्मनेपदी आहे. त्याचं मग क्रियापद पण आत्मनेपदी झालं. मग इथे वापर केला तर तो आवडतात ते. अस्ति म्हणजे आपण ते परस्मैपदी केलं असतं. तर असंही करता येतं. वर्तते म्हणू शकता तुम्ही असं दाखवायचं. सुनंदाताई. आहात का गेल्या घरी? हा. हो. सः तत्र साहित्यविषयम् अध्यापयति. ते तेथे साहित्य विषय शिकवतात. सह म्हणजे तो, तत्र म्हणजे तेथे, साहित्य विषयम विषयम हे अध्यापयति. आणि शिकतो म्हणलं असं तर काय झालं असतं तिथे? काही विचार करता? य नाही लागत ना सर त्याच्यात मग? शिकवताना अध्यापयती येतं आणि अध्ययन करणे अध्ययंती. आता कोण राहिलं शिल्लक अजून? आलेलं नाही कोणी? मी राहिले सर. हा. मग आता कोण लेडीज फर्स्ट? एकच म्हणू का? बोलू. एकच मिनिट राहिला. वाचून तरी घेऊ ऍटलिस्ट. छात्रानुपरी तस्य पितृवत स्नेह वर्तते. म्हणजे ते वडिलांप्रमाणे विद्यार्थ्यावर